आता नवरात्री उत्सव सुरू होईल. नवरात्रीत घट बसवतात. नवरात्रीच्या सुरुवातीला घराघरात व मंदिरे घट, कलश बसवला जातो. त्याला घटस्थापना असे म्हणतात. ही नवरात्रीच्या पूजेची पहिली व अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. घटस्थापनेचं महत्त्व म्हणजे देवीचे आवाहन. घट बसवताना देवीला त्या कलशात वास करण्यासाठी आमंत्रित केले जाते. त्यामुळे तो घट म्हणजे देवीचे प्रतीक मानले जाते. समृद्धी व मंगलकारकता घटावर नारळ, आंब्याची पाने ठेवली जातात. नारळ हे सुख समृद्धीचे, तर पाने हे मंगलाचे प्रतीक आहे. सृष्टीचे प्रतीक म्हणजे कलश म्हणजे सृष्टीचा आधार. त्यात पाणी भरले जाते, ज्यातून जीवनाचा उगम दर्शविला जातो. शक्तीचे स्थिर रूप म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसात घटामध्ये देवीचा वास असतो असे मानले जाते. भक्त त्या घटाला रोज नमस्कार करून देवीचं दर्शन घेतात. शुद्धता व पवित्रता. घट बसवल्याने वातावरण पवित्र होते. भक्त उपवास, जप, तप करत घटपूजा करतात. घटातील प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व आहे. पाण्याने भरलेला कलश म्हणजे जीवन, ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक. आंब्याची पाने म्हणजे मंगल आयुष्य आणि आनंदाचे द्योतक. नारळ हे समृद्धी, शुभत्व व संतती सौख्याचे प्रतीक आहे. लाल वस्त्र म्हणजे शक्ती व उत्साहाचे चिन्ह आहे. त्यामुळे घट बसवणे म्हणजे देवीला घरात निमंत्रण देणे आणि त्या नवरात्रीच्या दिवसात तिच्या उपस्थितीत भक्तिभावाने पूजा करणे हाच एक पवित्र उद्देश असतो. तसेच धान्यही एका कलशाजवळ धान्यही पेरले जाते. यामध्ये गहू, जव, बार्ली असे पेरले जाते आणि वेगवेगळी धान्यही त्यात पेरली जातात. धान्य पेरण्यामागील महत्त्व म्हणजे समृद्धीचे प्रतीक. धान्य उगवणे म्हणजे सुख समृद्धी, अन्नधान्य आणि भरभराटीचे चिन्ह मानले जाते. सृष्टीची ऊर्जा ही जशी धान्यातून नवीन अंकुर फुटतो तसेच जीवनात नवचैतन्य, शक्ती आणि आशेचा संचार व्हावा म्हणून हे भावभक्तीने केले जाते. शुद्धतेचे द्योतक म्हणजे हिरवी कोब ही पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. निसर्गाचा सन्मान म्हणजे धान्य, शेती, अन्न आणि निसर्ग. देवी अन्नपूर्णेचे स्मरण करून अन्नाचा आदर करण्याचा संदेश यातून मिळतो. भविष्याचे संकेत म्हणजे अनेक ठिकाणी उगवलेल्या धान्याची उंची व ताजेपणा पाहून वर्षभरातील शेतीची समृद्धी व चांगल्या दिवसांचा अंदाज बांधला जातो. नंतर ते धान्य काय करतात बरे? 9व्या दिवशी नवरात्रीच्या शेवटी उगवलेले हे धान्य, हे कोंब देवीला अर्पण केले जातात. काही ठिकाणी ते भक्तांना प्रसाद रूपाने वाटले जातात. शेतकरी त्यांना शेतात नेऊन पेरतात, म्हणजे शेतातही देवीची कृपा राहील असा त्यांचा विश्वास असतो. म्हणजेच धान्य पेरणे हे उत्पन्न, अन्न संपन्नता आणि देवीच्या आशीर्वादाचे प्रतीकच मानले जाते. नवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा उत्सव आहे. हा उत्सव देवी दुर्गेच्या विविध रूपांची उपासना करण्यासाठी मानला जातो. नवरात्रीचे धार्मिक महत्त्व म्हणजे शक्तीची उपासना. नवरात्रीत
आदिशक्ती दुर्गा माता हिची पूजा केली जाते आणि पूजा करून जीवनातील संकटावर मात करण्याची प्रेरणा घेतली जाते. सत्व, रज आणि तम यांचा समतोल देवीच्या नवरूपांमध्ये विश्वातील ऊर्जा व तत्वांचा समावेश आहे. असुरी शक्तीवर विजय म्हणजे महिषासुरावर दुर्गा मातेने मिळवलेला विजय. या उत्सवातून स्मरण केले जाते. आध्यात्मिक साधना म्हणजे उपवास, जप, ध्यान, व्रत, पूजा यातून मन, शरीर शुद्ध होते. नवरात्रीचे सामाजिक महत्त्व म्हणजे समाज ऐक्य. नवरात्रीत सामूहिक पूजा, भजने, कीर्तन, गरबा, दांडिया यामुळे समाजात ऐक्य निर्माण होते. नव्या पिढीपर्यंत धार्मिक संस्कार आणि परंपरा पोहोचतात. स्त्री शक्तीचा गौरव म्हणजे स्त्रीच्या सामर्थ्याला आणि मातृशक्तीला वंदन करण्याचा संदेश मिळतो. नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे प्रत्येक दिवस देवीच्या एका रूपाला अर्पण केला जातो. पहिला म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या ही नवदेवींची रूपं आहेत. या रूपातून भक्तांना धैर्य, आरोग्य, ज्ञान, सुखसंपन्नता आणि मोक्ष मिळतो. हा उत्सव देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करून साजरा केला जातो. या उत्सवामध्ये वाईटावर चांगल्याचा विजयाचा उत्सव साजरा होतो आणि देवी स्त्री शक्तीला समर्पित केला जातो. अश्विन महिन्यात येणाऱ्या शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व असून या काळात भक्त देवीची आराधना करून आशीर्वाद प्राप्त करून घेतात. नवरात्र म्हणजे 9 दिवस ज्यामध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि या सणामध्ये वाईटावर चांगल्यांचा विजय होऊन देवी स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. नवरात्रीचे मध्ये दुर्गेच्या 9 रूपांची नवदुर्गा म्हणजे नवदुर्गेची पूजा केली जाते. नवरात्रीतील प्रत्येक दिवसाचा एक विशिष्ट रंग असतो जो आनंद, शहाणपण आणि सामर्थ्य यासारख्या गुणांचे प्रतिनिधित्व करतो. हा काळ आत्मशिस्त, आत्मचिंतन आणि भाविक विकासासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. चैत्र महिन्यात साजरा होणारा सण म्हणजे नवरात्र. अश्विन महिन्यात साजरा होणारे नवरात्र जे सहसा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येतं त्याला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. नवरात्रीच्या सुरुवातीच्या दिवशी घटस्थापना केली जाते ज्याला विशेष विधी असतात. हिंदू धर्मामध्ये नवरात्री अगदी उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीमध्ये देवीची मनोभावे पूजा केली जाते. नवरात्रीच्या काळामध्ये अनेक भक्त उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये उपवास केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. हा काळ आत्मशुद्धी, आध्यात्मिक साधना आणि देवीचा आशीर्वाद घेण्याचा आहे. या नियमांचे पालन केल्याने उपवास यशस्वी होतो आणि देवी दुर्गेकडून विशेष आशीर्वाद मिळतो. नवरात्रीच्या 9 दिवसात पाळले जाणारे 9 नियम आपण जाणून घेऊया. नवरात्रीच्या काळामध्ये या गोष्टी नक्की करा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलश स्थापित करणे आवश्यक आहे. याला घटस्थापना असेही म्हणतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा
आणि समृद्धी येते. या काळात सात्विक आहाराचा अवलंब करून उपवास करणाऱ्यांनी सात्विक अन्न खावे. फळे, दूध, साबुदाणा, गव्हाचे पीठ आणि खडे मीठ यांचा वापर करावा. देवतेच्या 9 रूपांची पूजा करताना दररोज देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करा आणि आरती करा. त्यामुळे जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी येते असं मानलं जातं. शाश्वत ज्योत प्रज्वलित करा. म्हणजे नवरात्रीमध्ये शाश्वत ज्योत तेवत ठेवणे शुभ मानले जाते. ते देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे आणि घरात सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. कन्यापूजन करा. 8व्या किंवा 9व्या दिवशी लहान मुलींना घरी बोलावणे आणि त्यांना जेवण आणि भेटवस्तू देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. नवरात्रीतील हा सर्वात महत्त्वाचा विधी मानला जातो. या 9 दिवसांच्या उत्सवामध्ये भक्त देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात, जे शक्ती, धैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. हा सण देवीच्या दैवी स्त्री शक्तीचे स्मरण करण्यासाठी आहे, जी विश्वाला चालवते, जे विश्वामध्ये तिचा सगळीकडे आधार आपल्याला आहे असे मानले जाते. हा सण स्त्री शक्तीचे प्रतिनिधित्व करणारे आहे, जी विश्वाचे पालन पोषण करते आणि ते विश्व चालवते अशी श्रद्धा आहे. नवरात्री हा उत्सव देवी शक्तीचे स्मरण, आत्मशुद्धीकरण आणि वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय साजरा करणे हा उद्देश आहे. तर आपण रोज एका देवीचं दर्शन घेणार आहोत आणि त्याबद्दलची माहिती मिळवणार आहोत. तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या, त्यामुळे शैलपुत्री ही हिमालयाची कन्या आहे. पूर्वजन्मी त्या सती होत्या आणि पुढे हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेऊन त्यांना शैलपुत्री म्हणून गणले जाते. शैलपुत्री या पार्वतीचे रूप असून त्या शिवशंकराच्या पत्नी आहेत. त्यांच्या हातात त्रिशूळ आणि कमळ असते, तसेच त्या नंदीबैलावर स्वार होतात. संपूर्ण नवरात्रीची सुरुवात शैलपुत्री देवीपासून होते. या देवीला प्रकृतीची देवता असे मानले जाते. साधक शैलपुत्रीच्या पूजेद्वारे मन स्थिर, श्रद्धा आणि संयम प्राप्त करतो. त्यांची उपासना केल्याने आयुष्यात धैर्य, शांती आणि उत्तम आरोग्य लाभते. त्यांच्या वस्त्राचा रंग पांढरा शुभ्र असून ते शांततेचे प्रतीक आहे. वाहन नंदी बैल आहे. हातातली चिन्हे: एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची उपासना करून देवीच्या नवरूपांची सुरुवात केली जाते. या दिवशी घटस्थापना करून देवीचे आवाहन केले जाते. म्हणूनच शैलपुत्री म्हणजे श्रद्धा, संयम आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यांची उपासना केल्याने आपल्याला आयुष्यात धैर्य, शांती आणि उत्तम आरोग्य लाभते. अशी आपण आज शैलपुत्री देवीची माहिती मिळवली. आता उद्या आपण देवी ब्रह्मचारिणी या देवीची उपासना आणि
माहिती मिळवणार आहोत. नमस्कार.